नमस्कार भावी पोलीस अधिकाऱ्यांनो, ज्यांच्या नसानसात खाकीचं स्वप्न धावतं आहे आणि ज्यांना 2026-27च्या भरतीमध्ये आपल्या अंगावर वर्दी हवी आहे, अशा सर्व वाघांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्टडीवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरतीमध्ये राज्यघटना हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि मेरिट ठरवणारा विषय आहे. या मॅरेथॉनमध्ये आपण महासंग्रामामध्ये 100+ प्रश्न बघणार आहोत, जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या स्टडीवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर स्टडीवाला भाऊ हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक, शेअर आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा, सबस्क्राईब करा. चला तर बघूया आजचं आपलं महामॅरेथॉन, महासंग्राम, राज्यघटनेचा महासंग्राम. 100+ प्रश्न आहेत, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला उत्तर येत असतील तर तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करा. चला तर बघूया आजची राज्यघटनेची महासंग्राम. चला तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास करण्यात आला? त्याचं उत्तर आहे 1829ला. 1829ला आणखी एक कोणती घटना घडली होती ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे घोषवाक्य कुठून घेण्यात आलेले आहे? परीक्षेला सारखा परत विचारला जाणारा आणि अतिमहत्त्वाचा प्रश्न. त्याचं उत्तर आहे मुंडकोपनिषद. पुढचा प्रश्न. भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? त्याचं उत्तर आहे 2005मध्ये. पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणत्या व्यक्तीला दिले जाते? त्याचं योग्य उत्तर आहे पिंगली व्यंकय्या. पुढचा प्रश्न. लोकशाहीचा गाभा कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोणाला म्हणतात? हा परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि गेलेल्या 2026च्या भरतीमध्ये प्रत्येक पेपरमध्ये आलेला हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? त्याचं उत्तर आहे ग्रामसभा. ग्रामपंचायतीची कमीत कमी आणि जास्तीत जास्त लोकसंख्या असते 7 ते 17. परीक्षेला उलटा प्रश्न पण येतं, जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती, यामध्ये गोंधळ करू नका. पुढचा प्रश्न. परराष्ट्र धोरण हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे केंद्रीय सूची. प्रश्न जर आवडत असतील तर स्टडीवाला भाऊ हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बघूया पुढचा प्रश्न आणि अति महत्त्वाचा प्रश्न. कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे 24 एप्रिल. पुढचा प्रश्न. सर्वात जास्त कालावधीकरिता भारताचे पंतप्रधान म्हणून काम करणारे पंतप्रधान कोण? त्याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांना चाचा नेहरू असंही म्हणतात. त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो, हे पण लक्षात ठेवा. असेच प्रश्न बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघूया असाच पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे नेते कोण होते? त्याचं उत्तर आहे वसंतराव नाईक. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. या 2 प्रश्नामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, कारण दोन्ही प्रश्न तितकेच महत्त्वाचे आणि तितक्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. सरळ सेवा असो की कुठलीही परीक्षा असो, लक्षात ठेवा. आणीबाणीचा कालावधी किती दिवसांचा असतो? त्याचं उत्तर आहे 6 महिने. देशातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? परीक्षेला सतत विचारला जाणारा प्रश्न.
देशातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. राज्य विधिमंडळाचे अप्पर हाऊस वरिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे विधान परिषद. संयुक्त बैठक कोण बोलावतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. आणि राष्ट्रपतीचं कलम आहे कलम 52. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? याचं उत्तर आहे राज्यसभा. मला कमेंटमध्ये राज्यसभेचं कलम किती आहे ते नक्की सांगा. राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती? याचं उत्तर आहे 250 सदस्य. पुढचा प्रश्न, साहित्यशास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांचे राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करतात? त्याचं योग्य उत्तर आहे 12 सदस्यांचे राष्ट्रपती नियुक्ती करतात. विधान परिषदेचे उपाध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? त्याचं योग्य उत्तर आहे विधान परिषद अध्यक्षांकडे देतात. परीक्षेला कोण कोणाकडे राजीनामा देतो हे पण हमखास विचारलं जातं. तर अशा छोट्या छोट्या बाबी पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि आपलं टेलिग्रामचं चॅनलसुद्धा आहे GKGS विथ स्टडीवाला भाऊ. हे पण चॅनल नक्की जॉईन करा. तेथे मी रेग्युलर दररोजमध्ये या प्रश्नांची PDF आणि अतिमहत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न दररोज टाकत असतो. चला तर बघूया अत्यंत महत्त्वाचा पुढचा प्रश्न. तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बघूया पुढचा प्रश्न. भारताचा प्रथम स्वतंत्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? त्याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1930. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? त्याचं उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? याचं योग्य उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. सर्वाधिक काळ राज्यपाल होते PC अलेक्झांडर. आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भारताची राज्यघटना जगातील सर्वज्ञात घटना धुंडाळून तयार करण्यात आलेली आहे. हे मत कोणाचे होते? याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार आणि अधिकार क्षेत्र हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे कॅनडा. आणि कॅनडाची राजधानी आहे ओटावा. राज्यघटनेमध्ये हमखास प्रश्न विचारतात की कोणत्या देशाच्या घटनेवरून आपण काय घेतलेलं आहे, म्हणजे घटना आणि स्रोत असा परीक्षेला फिक्स प्रश्न असतो. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाला घटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे? हा प्रश्न प्रत्येक पेपरला विचारण्यात येतो आणि प्रत्येक भरतीमध्ये सरळ सेवा, MPSC, UPSC, पोलीस भरती या प्रत्येक परीक्षेत येतो. त्याचं उत्तर आहे कलम 32. पुढचा प्रश्न, घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारण्यात आला? सांगा बरं उत्तर. चला तर मी सांगतो. याचं उत्तर आहे 22 जुलै 1947ला. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण? याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताच्या एकीकरणाचे जनक असे म्हणतात. त्यांना लोहपुरुष असे म्हणतात. त्यांनाच आयर्न मॅन ऑफ इंडिया असंही म्हणतात. हे तिन्ही प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहेत. इथून पुढेही विचारले जातील. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्येक परीक्षेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल
यांच्यावर फिक्स प्रश्न विचारला जातो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. चला तर बघूया पुढचा प्रश्न. आणखी खूप प्रश्न महत्त्वाचे बाकी आहेत. तोपर्यंत तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल स्टडीवाला भाऊ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर बघूया पुढचा प्रश्न. अतिमहत्त्वाचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत कोणाला संरक्षण दिलेले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांना भारतीय राज्यघटनेत संरक्षण दिलेले आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? असे काही कलम आहेत की जे आपल्याला यायलाच पाहिजेत. त्याच्यापैकी कलम 20 हे भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलमामध्ये दिलेलं आहे. कलम नंबर 20. पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न. परीक्षेला हमखास विचारलेला प्रश्न. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी हे भारतीय राज्यघटनेत कुठे नमूद करण्यात आलेले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे कलम 51A. पुढचा प्रश्न. अल्पसंख्याक समूहांच्या हितसंबंधांचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. चला तर मी सांगतो. त्याचं उत्तर आहे कलम 29. पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? यावर फिक्स प्रश्न विचारला जातो. याची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947ला. याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यामध्ये 7 सदस्यांची समिती होती. स्थापनेची डेट परीक्षेत हमखास विचारली जाते, ती व्यवस्थित लक्षात असू द्या. आणि समितीचे अध्यक्ष कोण होते हे परीक्षेला फिक्स प्रश्न येत आहे, त्याच्यामुळे ते पण लक्षात असू द्या. त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न. संविधान समितीचे अध्यक्ष. त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या प्रश्नामध्ये गाफील राहू नका आणि कन्फ्युजन करून घेऊ नका. मसुदा समिती विचारली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटना किंवा संविधान समिती विचारली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चला तर बघूया पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण? हा प्रश्न आतापर्यंत विचारलेला नाही, पण येणाऱ्या भरतीमध्ये नक्की विचारतील. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण? याचं उत्तर आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. कोण? हरेंद्र कुमार मुखर्जी. चला तर बघूया पुढचा प्रश्न. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचं उत्तर आहे राज्य शासन. ग्रामपंचायतीचं कलम किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढं तर मी सांगेनच, पण अगोदर तुम्ही सांगा. राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे पंजाब आणि पंजाबची राजधानी आहे चंदीगड. ग्रामपंचायतीचं कलम आहे कलम 40. लोकायुक्त पदाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रानं 1971मध्ये लोकायुक्त या पदाची स्थापना केली. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन भरतं. नागपूरला व्याघ्र राजधानी असेही म्हणतात. चला तर बघूया पुढचा प्रश्न. लोकसेवा अधिनियम लागू करणारे पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. भोपाळ वायू दुर्घटना कधी झाली हे परीक्षेला फिक्स विचारते, त्यामुळं ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याची डेट आणि वर्ष, त्याच्यात कोणतं रसायन होतं ते पण लक्षात व्यवस्थित ठेवा. चला तर बघूया पुढचा प्रश्न. अशाच प्रत्येक रविवारच्या मॅरेथॉनसाठी आपलं स्टडीवाला भाऊ हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. घंटीचं बटन नक्की दाबा, जेणेकरून
व्हिडिओची अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चला तर बघूया पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? त्याचं उत्तर आहे विकेंद्रीकरण या तत्त्वावर आधारित आहे. पुढचा प्रश्न. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोण? परीक्षेला प्रत्येक वेळी विचारण्यात येणारा प्रश्न. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोणाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे विलासराव साळुंखे. पुढचा प्रश्न. ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? सांगा बरं उत्तर काय असेल? त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. या दोनमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. तो पुढचा प्रश्न आहे. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोणाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे वि. स. पागे. या दोन प्रश्नामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. प्रश्न क्लिअर करा. ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या व्यक्तीच्या नावाने चालते? त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. आणि रोजगार हमी योजना या योजनेचे प्रवर्तक आहेत वि. स. पागे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे? त्याचं योग्य उत्तर आहे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. चला तर बघूया पुढचा प्रश्न. उत्तर नक्की कमेंट करत चला, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला किती प्रश्न आले आणि कोणत्या प्रश्नांमध्ये डाऊट आहे. पुढचा प्रश्न. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंडाची राजधानी आहे देहरादून. उत्तराखंडमध्ये मसुरी हे थंड हवेचं ठिकाण आहे, हे पण लक्षात ठेवा. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलविण्याचा अधिकार कोणाला असतो? त्याचं योग्य उत्तर आहे राज्य शासन. पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न. प्रश्न नीट ऐका. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज व्यवस्थेला निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? त्याचं उत्तर आहे वय वर्ष 19. पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न आणि गोंधळामध्ये टाकणारा प्रश्न. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न. गावचा विकास आणि आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? त्याचं उत्तर आहे ग्रामसेवक. येत्या रविवारी आपण इतिहास या विषयावर टॉप 100 प्रश्नाचा महासंग्राम लेक्चर घेणार आहोत. तर ते पण तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघा आणि तुमचा स्कोर नक्की वाढवा. चला तर बघूया पुढचा प्रश्न. लोकसभेवर सर्वात जास्त सभासद कोणत्या राज्यातून निवडून जातात? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. पुढचा प्रश्न. लोकसभेची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? त्याचं उत्तर आहे 81. एक प्रश्न एक ट्रिक नेहमी लक्षात ठेवा, सरला लक्षात ठेवा. संसद, राज्यसभा, लोकसभा. संसदेचं कलम आहे 79, राज्यसभा 80, लोकसभा 81. पुढचा प्रश्न. संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे लोकसभा. लोकसभेचं कलम आता सांगितलं, कलम 81. कायद्याची निर्मिती कोण करते? त्याचं योग्य उत्तर आहे कायदेमंडळ. कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते. भारताचे सर्वोच्च कायदेमंडळ कोणते आहे? त्याचं उत्तर आहे संसद. भारताची संसद. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? त्याचं उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? परीक्षेला विचारलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. संसदेमध्ये 3 घटक महत्त्वाचे असतात. पहिला आहे राष्ट्रपती, दुसरं राज्यसभा, तिसरं लोकसभा. सर्वात जास्त कालावधीकरिता भारताचे पंतप्रधान कोण होते? त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न. पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या होत्या आणि त्यांना पहिली महिला म्हणून भारतरत्न देण्यात आला होता. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? परीक्षेला विचारलेला अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला. त्याचं उत्तर आहे ग. मावळणकर, म्हणजेच गणेश वासुदेव मावळणकर. असेच प्रश्न तुम्हाला बघायचे असतील तर स्टडीवाला भाऊ हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि राज्यघटनेचा महासंग्राम पोलीस भरती 2026-27 याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. त्याचं नाव आहे GKGS विथ स्टडीवाला भाऊ. चला तर बघूया पुढचा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. राज्याचे प्रथम नागरिक कोण असतात? राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल असतात. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पोलीस भरती जरी अनेक 4-5 महिन्यावर असली तरी आपला अभ्यास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतातील सर्वोच्च कमांडर असतात राष्ट्रपती. आताच्या राष्ट्रपती 15व्या आहेत द्रौपदी मुर्मू. पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सलग ते 2 वेळा राष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढचा प्रश्न. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? त्याचं उत्तर आहे पंतप्रधान. सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न. देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? या प्रश्नामध्ये चूक करू नका. देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो याचं उत्तर पंतप्रधान चुकूनही देऊ नका. त्याचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. देशाचा कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. पुढचा प्रश्न. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे? त्याचं उत्तर आहे 35 वर्ष. राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना 35 वर्ष पूर्ण असायला हवीत. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2दा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा आणि अतिमहत्त्वाचा प्रश्न. भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. पुढचा प्रश्न. भारताचे पंतप्रधान राजीनामा कोणाकडे देतात? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. भारताचे पंतप्रधानसुद्धा राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. बघूया पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे, नीट लक्ष देऊन ऐका. भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचं कलम आहे 124 आणि उच्च न्यायालयाचं कलम आहे 214. या 2 प्रश्नामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोणत्या कलमानुसार दिली जाते? भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोणत्या कलमानुसार दिली जाते?
त्याचं उत्तर आहे कलम 60. आणि पुढं पण प्रश्न आहेत. तोपर्यंत जर अजूनही तुम्ही स्टडीवाला भाऊ हे यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य करा. कारण आपली ही सिरीज कायम परीक्षेपर्यंत आणि जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे. आपलं टेलिग्रामसुद्धा चॅनल आहे GKGS विथ स्टडीवाला भाऊ. हे टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा. चला तर बघूया पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न. आपण घेतलेले 100 टोटल प्रश्न PYQ आहेत. त्यामुळे PYQचा सराव करणं तितकंच महत्त्वाचं आहे जे की नव्या प्रश्नांचा सराव करणं. चला तर बघूया पुढचा प्रश्न. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? त्याचं उत्तर आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेला आलेला प्रश्न. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? त्याचं उत्तर आहे महसूल विभाग. पोलीस पाटलांची नेमणूक महसूल विभाग करतो. नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवितात? नगर परिषदेचे प्रशासन मुख्याधिकारी चालवितात. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? परीक्षेला नेहमी गोंधळात टाकणारा प्रश्न. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? त्याचं योग्य उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? त्याचं योग्य उत्तर आहे मद्रास. त्याला चेन्नई असे म्हणतात. पुढचा प्रश्न. अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? त्याचं उत्तर आहे कोलकाता. आणि कोलकात्याला राजवाड्यांचे शहर म्हणतात. हे पण लक्षात असू द्या. कारण जिल्हा किंवा राज्य त्यांची ओळख असा प्रश्न असतो. त्याचं उत्तर आहे कोलकात्याला राजवाड्यांचे शहर असे म्हणतात. देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते? त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. आणि सर्वोच्च न्यायालयाचं कलम आहे 124. उच्च न्यायालयाचं कलम आहे 214. 2 प्रश्नामध्ये गोंधळून जाऊ नका. प्रश्न व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित उत्तर क्लिक करा. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्यकाळाची वयोमर्यादा किती वर्ष आहे? त्याचं उत्तर आहे 65 वर्ष. तसंच उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्यकाळाची वयोमर्यादा आहे 62 वर्ष. याही 2 प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ नका किंवा गोंधळ करू नका. प्रश्न व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित उत्तर द्या. पुढचा प्रश्न आहे विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाला देतात किंवा कोणाला सादर करतात? त्याचं उत्तर आहे विधानसभा उपाध्यक्ष. पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतो. असेच नवीन व्हिडिओ आणि PYQचा सराव करण्यासाठी स्टडीवाला भाऊ हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा जास्तीत जास्त फायदा होईल. बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण? याचं मी उत्तर मगाच सांगितलं होतं. त्याचं उत्तर आहे PC अलेक्झांडर. आणि पहिले राज्यपाल जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे श्री प्रकाश. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते. राज्यपालाचं कलम किती आहे ते कमेंटमध्ये मला नक्की कळू द्या. जेणेकरून तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल आणि लक्षातही राहील. राज्यपालाचं कलम कमेंटमध्ये नक्की सांगा. या यूट्यूब चॅनलवर आपण
रोज PYQ घेत असतो. त्यामुळं रोज रात्री 9 वाजता आणि सकाळी 10 वाजता, दुपारी 1 वाजता नक्की आपलं यूट्यूब चॅनल बघत चला. चला तर बघूया पुढचा प्रश्न. मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना कोणी केली? मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काही महापुरुष आणि त्यांची अत्यंत महत्त्वाची ग्रंथसंपदा परीक्षेला नेहमी विचारतात, त्यामुळं तुम्ही त्या दृष्टिकोनातूनही नक्की अभ्यास करा. समाजसुधारक या टॉपिकवर भरतीला किंवा सरळ सेवेला MPSCला UPSCला फिक्स प्रश्न विचारला जातो. त्यामुळे समाजसुधारक टॉपिक तुम्ही अवश्य पक्का करून ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? या प्रश्नामध्ये नेहमी गफलत होते. याचं उत्तर सर्रास सुभाषचंद्र बोस असंच देतात, त्यामुळे आपला 1 मार्क जातो. याचं उत्तर आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. आणि सुभाषचंद्र बोस यांनी या सेनेचं नेतृत्व केलं होतं, ते पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण? आलाच प्रश्न. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. तर भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि महाराष्ट्राचे कोण आहेत ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघूया पुढचा प्रश्न. त्यापूर्वी निवडणूक आयोगाचं कलम आहे कलम 324 आला. पुढचा प्रश्न तेच आहे. निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे कलम 324. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबींशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे राजभाषा. आणि अजून एक प्रश्न नीट लक्षात ठेवा. भारत देशाला अजून राजभाषा लाभलेली नाही. हा प्रश्न आत्ताच्या न्यायालयाच्या परीक्षेला आलेला होता, सेवक न्यायालय परीक्षा. बघूया पुढचा प्रश्न. सार्वजनिक सुव्यवस्था हा विषय भारतीय संविधानातील कोणत्या सूचीमध्ये येतो? सार्वजनिक सुव्यवस्था. त्याचं उत्तर आहे राज्यसूची. पोलीस हा सुद्धा विषय राज्यसूचीमध्येच येतो. आणि अत्यंत महत्त्वाचा विचारलेला, प्रत्येक वर्षी विचारण्यात येणारा प्रश्न आहे की पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? त्याचं उत्तर आहे राज्यसूची. 8व्या अनुसूचित घटनेने मान्यता दिलेल्या भाषा किती आहेत? त्याचं उत्तर आहे 22 भाषा. भारतीय संविधानातील मतदानाचा हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे कलम 324. त्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यांच्या अन्वये मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये 11वं कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं? त्याचं उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. उत्तर 86वी घटना दुरुस्ती 2002. राज्यघटनेच्या महासंग्रामामधला बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या कलमानुसार राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू करता येते? त्याचं उत्तर आहे 356वी घटना दुरुस्ती. 356 कलम. राष्ट्रपती राजवट कलम 356. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करतो? राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना राज्यपाल करतात. पुढचा प्रश्न अतिमहत्त्वाचा प्रश्न आणि
सरळ सेवेला पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न. जर राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण सांभाळतो? त्याचं उत्तर आहे मुख्य न्यायाधीश. राज्यपालाचं पद रिकामं झाल्यास मुख्य न्यायाधीश हे पद सांभाळतात. पुढचा प्रश्न, राज्यपाल कोणाला जबाबदार असतात? राज्यपाल राष्ट्रपतींना जबाबदार असतात. पुढचा प्रश्न, विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण? ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचं उत्तर आहे सुनेत्रा पवार. या अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे 552. हे 2023 मधला प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. बदल झाला तर नक्की तो बदल पण लक्षात घ्या. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान किती दिवसांची नोटीस कालावधी असते? अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान 15 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. पुढचा प्रश्न, राज्यसभा सदस्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, ते कधीच नष्ट होत नाही किंवा विसर्जित होत नाही. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? त्याचं उत्तर आहे लोकसभेचे सभापती. आणि ही बैठक कोण बोलवतात? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती बैठक बोलवतात आणि बोलविलेल्या बैठकीचा अध्यक्ष हा लोकसभेचा सभापती असतो. तर आताचे सभापती कोण? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हे होते आपले भारतीय राज्यघटनेवरील अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेला विचारण्यात आलेले वारंवार 100 टॉप प्रश्न. तर आशा आहे तुम्हाला आवडले असतील. तुमचाही स्कोअर नक्की वाढत जाईल. तोपर्यंत बघत राहा स्टडीवाला भाऊ. तत्पूर्वी जर तुम्ही आपलं स्टडीवाला भाऊ हे यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. कारण पुढच्या रविवारी आपण इतिहास या घटकावर 100 प्रश्नांचा असाच महासंग्राम लेक्चर बघणार आहोत. ते लेक्चर पण ठीक 1 वाजता सुरू होईल, त्यामुळे लेक्चरची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघता येतील. आणि आपले दररोजचे लेक्चर तुम्ही अवश्य बघा. या लेक्चरचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला तर भेटूया अशाच नव्या माहितीसह. तोपर्यंत आनंदित रहा, अभ्यास करीत रहा. स्टडीवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करीत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.